जय शिवराय, जय शंभूराजे. आज आम्ही निघालो आहोत सुरेशभाईच्या कलिंगडच्या प्लॉटला व्हिजिट करायला. आम्ही कलिंगडच्या शेतीला फक्त व्हिजिट करणार नाही आहोत, तर आमच्यासोबत रेश्मा ॲग्रोचे सर्व जयदीपभाऊ खताळ हे स्वतः आले आहेत आणि ते आज शेती पाहणी करणार आहेत. त्यामुळे आम्ही सर्व त्यांच्यासोबत आज आलेलो आहोत. बघूयात, हे आमचे जयदीपभाऊ हे स्वतः शेती पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. चला, शेती पाहणी झाली की थोडंसं आपण फिरायला पण जाणार आहोत. इकडंच डोंगर भाग आहे, त्याच्यामुळे फिरत. पण डोंगर भागामध्ये फिरत असताना आमचे जयदीपभाऊ काहीतरी फेकत होते, नेहमी फेकत असतात ते. असो, चला जाऊयात, आपण थोडंसं पुढे जाऊयात. आता आंब्याच्या झाडाखाली थोडं उभं राहूयात. इकडं बघा, एक औषध तयार केलेलं आहे, नैसर्गिक औषध. घरच्या घरी औषध तयार करून कलिंगडच्या शेतीला मारण्यासाठी किंवा अनेक काही प्रकारचे शेती असतात त्याला मारण्यासाठी. आणि इथं थोडेसे बघा, हे आमचे मामा, हे आमचे जयदीपभाऊ पाणी प्यायला लागलेत. खरं नाही याचं. चला, आपण थोडंसं अजून फिरूयात. इकडं बघा, कलिंगडची शेती कशा प्रकारे थोडीशी दाखवतो मी तुम्हाला. आणि छोटे छोटे कलिंगड पण लागलेले आहेत या ठिकाणी, एकदम मस्तपैकी लागलेत. अजून थोडेसे 1-1.5 महिना झाला की मोठे लागतील. आणि ज्यावेळेस पूर्णपणे मोठे होतील ना, त्यावेळेस आम्ही खाताना तुम्हाला अजून पुन्हा त्याचे काही व्हिडिओ दाखवू या ठिकाणी. हे आमचा सुरेशभाऊ काय मध बघतोय, तो मध एकदम छान मध आहे या ठिकाणी. बघूया, चला दाखवतो तुम्हाला. बघा, झाडावरचं मध एका कागदी पुष्ट्यावरती लावून ठेवलेलं आहे या ठिकाणी. आणि नंतर हे मोठं झालं की मग ह्याला आपण काढणार आहोत आणि मस्तपैकी खाणार आहोत. चला, आता थोडंसं तुम्हाला इथं आमच्या शेताच्या बाजूला जे डोंगर आहेत ते थोडेसे बघूयात आपण, कसं संध्याकाळचं वातावरण आहे. आणि कुठलं होतं हो ते? आपण गवारला घेतलं होतं बुरशीनाशकच्या वेळी, टॉपचं होतं ते. पण ट्रायझर होतं ते. ट्रॅकझर होतं का ते? ट्रॅकझर. हलाव नको बरं का कुत्रा, जवळ जा ना मामा. मामा काय फक्त फोटो काढायसाठी मध्ये खाली बसले का काय राहियो? त्याच्या बायला फोटो टाकायला फक्त त्याच्या बाईजला फोटो टाकण्यासाठी लगेच ठेवून दिला. अरे ओरिजिनल मोबाईल काढते काय, तिथं ठेवले ते नुसतं हातात फोटो काढायला. कुठे तिथं किती मोहळ काढली असते माहिती का? आम्ही 5-7 मोहळ काढली डायरेक्ट. किती माळ? 5-7 माळ. असं खाला, असं माशांना हे पळून गेला, मला पाहूनच डायरेक्ट. असं गोवरांनी घात नाही लागलं खराब माशा घरात राहते त्याच्या. माझ्या एक दवडा 100 अशा हातात धरले होते पुऱ्या घेऊन द्या. चला, आता थोडेसे आंबे खाऊयात आपण. हा आमचा सुरेशभाई मस्तपैकी टाकी घेऊन आला, हात पुराणा त्याच्यावाला. एवढी हाईट असू मी, काय कामाची हाईट यायची. चला, आता टाकीवर चढेला, चढ लवकर वरते मस्तपैकी. आणि आंबे तोडेला. हा मस्त गोड आंबा आहे, हा आंबट लागत नाही, मस्तपैकी गोड आहे. बघूयात, चढवरती एकदम चढला भाऊ. पडला तर बस हात तंगडच तोडायचं याचं, पण तुटणार नाही. पैलवान माणूस आहे, जिम बिम मारणारा व्यक्ती एकदम. चला, त्याला मोठा आंबा दिसला आहे आय थिंक, त्याच्यामुळे तो वरती चढला. कारण खाली पण आंबे लागलेत, पण त्याला एक मोठा आंबा दिसला म्हणून वरती तो चढला, टाकी घेऊन आला तिकडनं. चला, या खायला सर्वांनी आता मस्तपैकी याला दूध आणि खाणार आहोत आपण या ठिकाणी. चला, शेतात आलेल्या आंब्याची चव ही वेगळीच असते, एकदम अतिशय अप्रतिम चव असते एकदम. आता बघूयात आपण कशा प्रकारे लागतो आंबा खाण्यामध्ये. कैरी आहे ॲक्च्युली ती, आंबा नाही अजून. वाव, सुपर. हाय मित्रांनो, आज आम्ही इकडं आमच्या शेतामध्ये टरबूजचा प्लॉट व्हिजिट करण्यासाठी आलो होतो. आम्ही 4-5 मित्र आहे. तर तुम्हाला आमचा टरबूजचा प्लॉट कसा वाटला आणि आमचा हा व्लॉग, आजच्या दिवसाचा व्लॉग कसा काय वाटला, जर तुम्हाला तो आवडला असेल तर आमच्या दिलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रांना तुम्ही नक्की तो प्लॉट याचा आहे, प्लॉट याचा आहे. पण हे सगळे स्टेटमेंट त्या प्लॉटला मी देतोय. माझ्या दुकानावरनं सगळं औषध माझ्या दुकानावरनं जात आहे, म्हणून सांगायला मालक आहे. पण मी सगळी ट्रीटमेंट ती मी देतोय माझ्या दुकानावरनं देतोय. माझा प्लॉट जरी यांचा आहे, प्लॉट जरी यांचा आहे, पण सगळी ट्रीटमेंट मी देतोय ना. तो प्लॉट कसा काढायचा आहे, फळ कसं बनायला पाहिजे, चला चला, वेळोवेळी काय मार्गदर्शन सगळं ते माझ्याकडनं जात आहे ना. म्हणून तो प्लॉट मी माझा सांगतोय ना, माझा प्लॉट असं सांगतो ना मी. चला, फायनली सर्व फिरले गेले, निघूयात आपण आता घराकडे निघूयात. हा निघाला आमचा जयदीपभाऊ, मागे मस्त बसलोय स्कूटीवरती. आणि आता जाऊयात आपण घराकडे. चलो.